बरं आता तुम्ही आईचा विषय काढला आणि तुम्ही म्हणालात की 3-3 लेकींना सगळं घर सांभाळून केलं आहे. पहिले सगळेच जे काही आपले आई-वडील म्हणजे आमचे आई-वडील, तुमचे आई-वडील त्याच्याहून जास्त अशा प्रकारची कष्ट करून किंवा आई घरात असायची त्याच्यामुळे तिला घर सांभाळून मुलांना सांभाळायचं होतं. हो. तुमच्या आईबद्दलच्या अशा काही आठवणी हो आहेत? ना, माझी आई म्हणजे माझं सर्वस्व माझी गुरु. कारण माझे वडील खूप लवकर गेले. माझे वडील गेले तेव्हा मी 14-15 वर्षाची होते बापरे! आणि आईनीच आम्हाला दोघींना वाढवलं. माझी आई विमल जोशी जी ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करायची आणि ती कामगार सभा, वनिता मंडळ आणि गंमत-जंमत असे 3 कार्यक्रम सांभाळायची. वाह! आणि पूर्वीच्या प्रेक्षकांना कदाचित आईची असेल आठवण, ताई आणि माई म्हणजे लीलावती भागवत आणि आई वनिता मंडळ करायच्या. एक पुन्हा प्रपंच नावाचं सतत एक नभोनाटिका लागायची जी खूप फेमस होती तेव्हा. त्याच्यात माझी आई, बाळ कुर्तडकर, नीलम प्रभू असे आणि प्रभाकर जोशी असे चौघं जे काही आत्ता पेपरमध्ये आजच्या जे काही माथळं येईल हं. त्याच्यावरती ते लिखाण केलं गेलेलं असायचं वाह! आणि त्याच्यावरती त्यांचं भाष्य असायचं. हं. तर एक थोडंसं शिकलेलं जोडपं, एक थोडंसं गावाकडचं जोडपं असं हं. दोन्ही समाजातल्या दोन्ही लोकांचं भाष्य असायचं असं आई करायची आणि आईनीच खूप म्हणजे काय म्हणूया लहानपणापासून इतकं स्ट्रॉंग बनवलं ना आणि इतकं यशाबरोबर अपयश पचवायला शिकवलं. वाह! त्याच बरोबरीने अ, एक जे डेडिकेशन असतं काम करण्यासाठी लागतं ते माझ्या आईने दिलं. कारण मी त्यातला एक प्रसंग सांगते. हं. ये जिंदगीच्या वेळेला जेव्हा मी ये जिंदगी नावाची सीरियल करत होते, जी आय थिंक 1984 ची गोष्ट आहे. बापरे! तेव्हा खरं तर सिटकॉम काय हे पण कोणाला माहिती नव्हतं. हं. इट वॉज द फर्स्ट ऑफ इट्स काइंड ये जिंदगी. त्याआधी फक्त मला वाटतं अं, अ, हम लोग एक अशी मालिका येत होती आणि पहिली अशी मालिका एक म्हणूया आपण ये जिंदगी आहे. बापरे! तर ये जिंदगीच्या वेळेला असं मला खूप माझ्या उच्चारांवरनं हं. की हां, एक तर आपल्याकडे ना तिकडे हिंदी लोकांचं खूप एक स्ट्रॉंग असायचं ते घाटन म्हणायचे मराठी मुलींना. मला ओह! खूप त्याचं वाईट वाटायचं आणि मला माझ्या हिंदी उच्चारांवरनं इतकं चिडवायचं की एक दिवशी मी घरी आले आणि रडत आईला म्हटलं की मी सीरियल सोडतीये. की हं. मला खूप माझ्या उच्चारांवरनं माझं हसू करतात सगळेजण. मला त्याचा खूप त्रास होतो, की बापरे! मी अभिनय काय करते सगळं बाजूला राहतं आणि हं. फक्त माझ्या उच्चारांवरती येतं. तर आई बोलली, "हे बघ खूप सोपी गोष्ट आहे मालिका सोडणं हं. आणि घरात रडत बसणं. त्यापेक्षा तू त्यांना ते तुला हिंदीवरनं बोलतात ना, हं. तू त्यांना उर्दू बोलून दाखव." आणि मी ओह! त्याच्यानंतर उर्दूची ट्युशन ठेवली. मला उर्दू शिकवायला म्हणजे मी अगदी अलिफ, बे, पे, ते, से आणि मी त्या सेम टीमबरोबर उर्दू नाटक केलं. खालिद की खाला नावाचं. ओह म्हणजे मोरूची बापरे! मावशी. ओह! हां आणि फारुख शेख होते त्याच्यामध्ये. अच्छा. खालिद की खाला नावाचं मी उर्दू नाटक केलं, जे रमेश तलवारांनी डायरेक्ट केलं होतं. बापरे! सो ही जी स्ट्रेंथ आहे ना, ती मला आईने दिली, हं. की कोणी तुला चिडवतंय किंवा तुला कोणी असं काहीतरी घालून पाडून बोलतंय, तर ती हं. रडत नको बसू. हं. तू त्याच्यावरती कशी मात करून मी काहीतरी बनवून दाखवेन, हं. हे आईने शिकवलं कंप्लीटली. हं. आईची हीच शिकवण आणि तुम्ही हो, आजपर्यंतही हो. फॉलो करताय हो, असं हो. मला वाटतं. नक्कीच, नक्कीच. पण ती आमची जसं कृष्णाई पण तशीच आहे. एक्झॅक्टली. कृष्णाई सुद्धा तशीच आहे तिच्या मुलींच्या बाबतीत, की ती जरा थोडंसं मुलींना दमानं घ्यायला पण शिकवते. कधी-कधी काय असतं वेळ बघून माणसाने कधीतरी पहिल्यांदा नमतं पण नमतं घेतलं घ्यावं पाहिजे. आपण जसं म्हणतो ना, तुला जर मोठी उडी मारायची असेल, हं. तर 2 पावलं पावलं मागे मागे. जायला पाहिजेत. बरोबर. तरच उडी मोठी होऊ शकते. राइट. हे सांगणारं कृष्णाईची फिलॉसॉफी आहे. हं. पण जसे आता ही शारदा जसं कृष्णाईकडनं शिकते, तसं माझ्या मी थोडं रिअल हे करते, की तुम्ही तुमच्या आईकडनं तशाच गोष्टी शिकल्या असाल म्हणून तुमचा स्वयंपाक इतका छान हे आहे. तर तुमच्या आईकडनंच या गोष्टी तुमच्या त्याला निवेदिता ताईंमध्ये, की हो. सगळ्या खानावळीच्या आणि त्या सगळ्या आईकडनं शिकलेल्या? हां, माझी आई म्हणजे मी आईच्या 50% जेवण बनवते. इतकी आई अप्रतिम जेवण बनवायची. त्यामुळे तिच्याकडनंच शिकले. खरं ना अगदी तुला स्पष्ट सांगू हं. माझं लग्न होईपर्यंत मला काही फार ग्रेट करता येत नव्हतं. हं. मी पहिला पदार्थ मी आयुष्यात केला तो अनारसे. इफ यू रिमेंबर बापरे! आसावरीचे अनारसे. बापरे! पहिला पदार्थ मी भोपळ्याचे अनारसे केला आणि आई आली ना मला अजून आठवतंय मी आणि माझी मोठी बहीण आई ऑफिसमधनं घरी आली. हं, आईने घरात पाऊल टाकलं, हं. की आम्ही जे हातात काम करायचं ते बाजूला टाकायचो. हां, आई आलेत, आई केलंय जाऊन बसायचो. आणि बिचारी आई दमून बघून आल्यानंतर पहिली अंघोळ करून त्या सगळ्या कामाला लागायची आणि सगळं करायची. वाह! आता मी संसार करते तेव्हा वाटतं, की बापरे! तेव्हा आपण इतकं आईला टेकन फॉर ग्रांटेड करायचो, की आई आली आई करेल सगळं. आपल्याला एवढं सगळं हाताखाली माणसं-बिणसं असताना सुद्धा कुरबुर करतो. हं. तिच्या कधी कपाळावरती मी आठीच बघितली नाही ह्या सगळ्या बाबतीमध्ये. सो ते आईनी बेसिकली जास्त शिकवलं. मी खरा स्वयंपाक करायला लागले ते लग्नानंतर. बापरे! हां, हां. बरं अशोक सरांची काय रिएक्शन होती? लूक कारण तुम्ही म्हणाल तसं डी गॅन हां, हो, लूक आहे हो. आणि आत्तापर्यंत हो, त्याच्या हो. जेवढे कॅरेक्टर हो, होते त्यांना त्यापेक्षा ते वेगळा ते लूक आवडलं आहे. खूप
पण मला भाषेवरती तरी झालं, भाषेवरती काम करायला पाहिजे अजून खूप. असं म्हणाले. हो, म्हणाले. पण आता तुम्ही ही भाषा कुठून शिकताय आणि तुम्ही म्हणाल की तो हेल नाही, पकडावा थोडं लागतोय काय माहितीये का, थोडासा. कोल्हापूरकडे आता इतके सिनेमे कोल्हापूरला गेले, हम्म. त्यामुळे ते येतंय तर आहे. की हो येत राहिले की वगैरे, ते ऐकलेले आहेत ना शब्द, कानावरती पडलेले आहेत, किती हा, सिनेमे केले कोल्हापूरकडचे. बरोबर. त्यामुळे ती भाषा काही माझ्यासाठी कम्प्लिटली नवीन नाही. हम्म. जशी वाडाचिरीबंदी मधली वऱ्हाडी कम्प्लिटली नवीनच होती, राईट. तशी ती काही एकदम नवीन